ओके, ठीक आहे बाळांनो, आज आपण चॅप्टरची लास्ट एक्सरसाइज सुरू करतोय. एक्सरसाइज 1.4. एक्सरसाइज 1.4. त्यात ज्या क्वेश्चन नंबर 1, फाइंड द व्हॅल्यू ऑफ नंबर 1 ओमेगा रेस टू 18. Find the value of omega raised to 18. ओके, करा बरं सॉल्व. ओमेगा रेस टू 18 ची व्हॅल्यू फाइंड करायची. सोल्युशन लेट ओमेगा रेस टू 18 कसं लिहिता येईल? ओमेगा रेस टू 18 ओमेगा रेस टू 3 into 6. 18 म्हणजे 3 into 6. ओके, आता या पॉवरचं आहे मल्टिप्लिकेशन. पॉवरचं मल्टिप्लिकेशन आपण कधी घेतो? पॉवर ऑफ पॉवर असेल तर. म्हणजे हा मला असं येईल ओमेगा रेस टू 3 ब्रॅकेट रेस टू 6. सिन्स रिझनिंग कोणती? ए रेस टू एम रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू एन. लॉ ऑफ इंडेक्स हा बरोबर आहे, तो उलटा यूज केला. राहिला प्रश्न ओमेगा क्यूब. काल मी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती? 1 रेस टू 6. सिन्स रिझनिंग असणार ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 आणि 1 चा पॉवर 6 म्हणजे 1 into 1 into 1 into 1 into 1 6 वेळेला 8 म्हणजे किती येईल आन्सर? हा आला ओमेगा रेस टू 18. काय अडचण होती ओमेगा रेस टू 18 फाइंड करायला? सिंपल आहे. ओके, पुढचे जमतील तुम्हाला? ओके, ठीक आहे, नेक्स्ट घ्या. सेकंड ओमेगा रेस टू 21. ओके, सोल्युशन लेट ओमेगा रेस टू 21 कसं येईल? ओमेगा रेस टू 3 into 7 म्हणजेच कसा लिहिता येईल? ओमेगा रेस टू 3 ब्रॅकेट रेस टू 7. आता रिझनिंग तुम्ही देणार आहे, क्वेश्चन मार्क टाकणार इथे फक्त. ओमेगा रेस टू 3 ची व्हॅल्यू 1 म्हणजे 1 रेस टू 7. सिन्स परत तुम्ही व्हॅल्यू टाकणार आहे ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. रिझनिंग देणार आहे अँड देअरफॉर फायनल आन्सर अडचण बोला बरं. ओके, नेक्स्ट पुढचा एक्झाम्पल नंबर 3 ओमेगा रेस टू -30. ओमेगा रेस टू -30 करा बरं सॉल्व. आता पहिले पॉवर मायनस नाही ठेवायचा ना, बरोबर? तुम्हाला पॉझिटिव्ह पॉवर सॉल्व करता येतो ना. फक्त प्रॉब्लेम काय निगेटिव्ह नाही पॉवर. पॉवर निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करायचं तर काय करावं लागेल? 1 upon घ्यावं लागेल फक्त. ओके, घ्या बरं हा 1 upon.
डायरेक्ट सॉल्व्ह करतोय मी आता हा 1/ω⁻30 बरोबर आहे का? काय बरोबर आहे? काय रिझनिंग? a⁻m इज इक्वल टू 1/a⁻m बरोबर आहे? ओके, आता ω⁻30 फाइंड करता येईल. तो 1/, फक्त करा सॉल्व. 1/, तो 30 कसा लिहिता येईल रे? 3 × 10 बरोबर आहे. म्हणजेच 1/3⁻⁻10. सिन्स अगेन तोच फॉर्म्युला a⁻m⁻n इज इक्वल टू a⁻m × n बरोबर आहे. आणि ओके, आता शेवटी ω3 म्हणजे त्याला 1/1/10. सिन्स त्याला रिझनिंग येणार काय? ω3 इज इक्वल टू आणि ओके 1चा पॉवर 10 म्हणजे आन्सर किती येईल? आणि 1/1 म्हणजे किती? हा आला ω⁻30. अडचण? सिमिलर एक्झाम्पल तुम्हाला देतो. एक्झाम्पल नंबर 4 ω⁻−105. वन ओके, म्हणजे कशी जाईल? ω⁻1/105 ची पहिली रिझनिंग येईल. बरोबर आहे. दिस कॅन बी रिटन ॲज 1/ω3 × किती? 35. म्हणजेच हा आला 1/ω3/35. म्हणजेच किती आला तो? 1/1/35. दॅट इज 1/1 अँड देअरफॉर फायनल आन्सर इज 1. हा, आता मी डायरेक्ट सरळ गेलो. तुम्ही ते स्टेप बाय स्टेप वरच्या प्रमाणे लिहायचंय. कुठेही मी रिझनिंग दिलेली नाहीये, तुम्ही रिझनिंग द्यायची आहे. ओके, सुटलं प्रत्येकाला? ओके, मला सांगा हे एक्झाम्पल काही प्रॉब्लेम वाटले? असे एक्झाम्पल 1 मार्क्ससाठी. आपल्याकडे सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1 जो असतो तो एमसीक्यू असतो आणि मॅथचा एमसीक्यू 2 मार्क्सला असतो. बाकी सगळ्या विषयांचे एमसीक्यू 1 मार्क्सला असतात. मॅथचा एमसीक्यू 2 मार्क्सला आहे, पण एमसीक्यूच्या खाली आपला क्वेश्चन नंबर 2 असतो, ज्याच्यामध्ये शॉर्ट, व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात फॉर 1 मार्क्स. अशा ठिकाणी हे 1 मार्क्ससाठी असे क्वेश्चन येऊ शकतात. कारण याची लायकी काय 2 मार्क्सची नाही. 2 मार्क्स आलं काय परवडलं? त्याला परवडलं पाहिजे चेक करायला. ते चेक करण्याजोगच नाहीये, सरळ आन्सर आहे. बरोबर आहे. मग याच्यावरून आपण एक जनरल नोट लिहू शकतो. तुम्ही 4 एक्झाम्पल पाहिले पावर का? 4 एक्झाम्पल वरून मी जनरल नोट लिहू शकतो की जर ओमेगाचा पॉवर हा मल्टिपल ऑफ 3 असेल, पहा 3च्या मल्टिपल मध्ये, हा 3च्या मल्टिपल मध्ये, हा सुद्धा 3च्या मल्टिपल मध्ये आणि हा सुद्धा 3च्या मल्टिपल मध्ये. जर ओमेगाचा पॉवर हा 3च्या मल्टिपल मध्ये असेल तर त्या नंबरची व्हॅल्यू किती असते? 1. बरोबर आहे. मग खाली एक नोट टाका. नोट ω⁻n
इज इक्वल टू 1 इफ अँड ओनली इफ तुम्ही पूर्ण लिहा तुम्ही IFF इफ अँड ओनली इफला IFF लिहिता शॉर्ट मध्ये नाही नसेल तर इफ अँड ओनली इफ n is multiple of n is wording must be direct n is multiple of 3 म्हणजे ओमेगा रेस टू n ची व्हॅल्यू किती असणार आहे 1 कधी जर तो पॉवरला हल्ला n हा 3 चा मल्टिपल असेल तर समजलं प्रत्येकाला ओके इथपर्यंत अडचण बोला अरे इथपर्यंत अडचण हा पाठ समजला प्रत्येकाला ओके ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1 समजला ओके क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 2 ला मात्र आता IMP करा इम्पॉर्टंट करा एक्झामला शक्यतो भरपूर वेळेस क्वेश्चन नंबर 2 ला एखादं एक्झाम्पल विचारलं जातं Question number 2 if omega is a complex square root omega is complex cubed root omega is complex cubed root of unity show that number 1 2 minus omega into 2 minus omega square is equals to 7 ओके काय करायचं बाळांनो ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आपल्याला माहितीच आहे तर आपल्याला हे सॉल्व करून याची व्हॅल्यू किती आणून दाखवायची 7 अडचण मग आता ही आहे LHS आणि ही काय आहे मग आता असं करायचं इथे हे इक्वेशन प्रूव्ह करताना डायरेक्टली शेवटचं एक्झाम्पल आहे ना मग डायरेक्ट 7 LHS प्रश्न करून घेऊ सोल्युशन consider LHS काय LHS 2 minus omega into 2 minus omega square अडचण ओके आता दोन ब्रॅकेटचं काय रे मग करा मल्टिप्लिकेशन सर्वात पहिले कोणत्याही एका ब्रॅकेटने सरळ मल्टिप्लाय करा आपण सेकंड ब्रॅकेटने फर्स्टला मल्टिप्लाय करतो त्या 2 ने या दोघांना मल्टिप्लाय करा 2 into 2 4 minus 2 into omega minus 2 omega अडचण आता या मायनस ओमेगा स्क्वेअर ने सुद्धा ह्या दोघांना मल्टिप्लाय करा मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू 2 मायनस 2 ओमेगा स्क्वेअर मायनस मायनस प्लस ओमेगा क्यूब अडचण बोला प्रत्येक वाटते आता एक तर व्हॅल्यू आपल्या क्लिअर कट आली ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती रे पण इथे ओमेगा शिल्लक राहते आन्सर मध्ये ओमेगा राहत नाही मग मी असं करतो या दोघांमध्ये काही कॉमन आहे का चेक करतो काय कॉमन आहे -2 कॉमन आहे मग 4 हा -2 कॉमन घेतला आता मायनस कॉमन घेतल्यामुळे आपले साईन चेंज होतील म्हणजे हा पहिला उरला ओमेगा मायनस कॉमन घेतल्यामुळे मध्ये काय झाला आता आणि इकडे काय उरला तो तर ऑलरेडी बाहेर गेलेला आहे प्लस ओमेगा क्यूब मी तसाच ठेवला ती व्हॅल्यू कुठ नाही अडचण ओके आता मी ऍट ए टाइम दोन फॉर्म्युले यूज करतो
मी तुम्हाला ऑलरेडी 2 फॉर्म्युले सांगितलेले. पहिला फॉर्म्युला जो तुम्ही यूज करणार आहे तो पुढे यूज करणार ओमेगा क्यूब. याची व्हॅल्यू किती आहे 1. वी नो दॅट ओमेगा क्यूब इज 1. बरोबर आहे. ओके. आणि राहिला प्रश्न ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर यांची ऍडिशन आली. मग आपला आणखीन एक फॉर्म्युला माहिती अँड 1 प्लस ओमेगा बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर हा 1 इकडे प्लस आहे इकडे गेल्यानंतर काय होईल देअरफॉर मला सांगा ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती भेटेल -1. ह्या 2 व्हॅल्यू भेटल्या. ह्या 2 व्हॅल्यू तरी ते पुट करू. सर्वात पहिले ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 पुट करून द्या आणि राहिला प्रश्न ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करून द्या. म्हणजे इथे काय होईल देअरफॉर LHS इज इक्वल टू 4 - 2 इंटू त्या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती -1 प्लस ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती 1. अडचण बोला बरं. ओके. आता देअरफॉर हा 4 मायनस मायनस 2 × 1 +1 4 + 2 6 + 1 आरचे चेक करा बरोबर तीच आहे का. म्हणजे तुम्ही काय प्रूव्ह केलं LHS = RHS प्रूव्ह केलं. तुम्हाला जे दिलं ते प्रूव्ह केलं तुम्ही नाही. तुम्ही LHS = RHS प्रूव्ह केलं. शेवटी मग परत आन्सर लिहायचं. देअरफॉर मला इथे खाली जागा नाही. देअरफॉर LHS काय होती 2 - ओमेगा × 2 - ओमेगा स्क्वेअर आणि RHS काय होती रे काही जण LHS = RHS थांबतात. तुम्हाला LHS = RHS प्रूव्ह करायला लावली होती का नाही. तुम्ही याला LHS म्हटलं याला RHS म्हटलेले बरोबर. मग शेवटी परत ते लिहा. समजलं. आता काही एक्झाम्पलला मी इथे येऊन थांबल जागा नसली तर मी लिहिणार नाही. पण तुम्ही परत शेवटी लिहायचंय तुम्हाला काय प्रूव्ह करायला लावलं होतं. ओके. अडचण बोला बरं. एक्झाम्पल मध्ये पहिलं एक्झाम्पल असं थोडं विचित्र वाटलं होतं. पण मला सांगा 2 फॉर्म्युले ओमेगाच्या एक्झाम्पल मध्ये व्हायला लागणार फॉर्म्युले किती 2. ते 2 सोडून तिसरं काहीच यूज करायचं नाही आपल्याकडे. मग 2 फॉर्म्युले यूज करायला काय लागतंय बरोबर आहे. 2 फॉर्म्युले यूज करायचे. एक तर ओमेगा क्यूब आला तर 1 लिहायचा आणि जर ओमेगा क्यूब नाही येत का ओमेगा स्क्वेअर आणि 1 ज्यांच्या दोघांच्या कोणाची ऍड झाली तर या फॉर्म्युल्यावर फॉर्म्युला ऍडजस्ट करायचं बरोबर आहे. ओके. अडचण बोला. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. मग आता चला मी तुम्हाला 5 मिनिट देतो. एक्झाम्पल नंबर 2 सेकंड एक्झाम्पल आहे 1 + ओमेगा - ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6 = 64 आणून दाखवायचं आहे. कोणतरी एक एक्झाम्पल चुकलेलं आहे ते पाहू नंतर चेक करताना सापडेल आपल्याला. ओके. 5 मिनिट दिलेले. एक सांगतो मला एक सांगा बाबा नोटबुक कोणाची आहे रे तुमची ना. पैसे येऊन काय याची ना. मग खराब झाली दुकानदार परत तुम्हाला मारलं का आमची नोटबुक का खराब केली. बिनधास्त बाळांनो मॅथची भीती घालवायची ना. तुम्हाला जे वाटतंय 2 फॉर्म्युले समोर आहे. तुम्हाला हे 2 फॉर्म्युले पाहून एक्झाम्पल मध्ये जे करा वाटतं ना बिनधास्त करा. हे 5 मिनिटं तुमचे. आन्सर चुकलं डायरेक्ट काट मारायची आन्सर लिहायची. पण जर तुम्ही ट्राय करता तुम्हाला हे कळेल की तुम्ही काय चुकीचा विचार करता. मॅथ हा थिंकिंग प्रोसेसचा भाग आहे बाळांनो. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला ट्राय तर करून पहा. होऊन काय होईल एक तर डायरेक्ट आन्सर बरोबर येईल म्हणजे आपण हुशार. आन्सर चुकल याचा अर्थ कुठेतरी आपला अजून प्रॉब्लेम आहे कन्सेप्ट क्लिअर नाहीये. मग आपला परत ती कन्सेप्ट क्लिअर करावी लागेल.
ओके, करा, ट्राय करा, होईल ते होईल, होऊ द्या, बिनधास्त, टेन्शन घ्यायचं नाही. घरून लेक्चर करणारे बाळांनो सॉल्व करा. सॉल्व करा. एक एक्झाम्पल तुम्ही समोर सॉल्व आहे, दुसरं दिलंय, ट्राय तर करा, होईल ते होईल, घाबरायचं नाही. मनातली जी भीती मॅथची, तर ती भीती गेली पाहिजे. ओके बाळांनो, काय करा वाटतं बिनधास्त, घाबरायचं नाहीये, तुम्ही सॉल्व करायला सुरुवात करा. पॉवर 6 आहे, ए प्लस बी ब्रॅकेटला असं 6 कसं काय सेपरेट होऊ शकतं? ऍडिशनल पॉवर सेपरेट नाही होत. ओके, हो द्या, सॉल्व करायचा प्रयत्न करा. पॉवर कसं काय 6 होईल, सेपरेट होईल? ऍडिशनला आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असतं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर करतो. ब्रॅकेट मधला तो पॉवर ब्रॅकेटच्या आतल्या टर्म्सला सेपरेट नाही होऊ शकत आहे. ओके, शाबास. तुमच्या समोर उद्योग केलेला आहे. ओके, घ्यायचं सॉल्व करायला. सोल्युशन कन्सिडर गेले. ओके, काय येईल? आता मी एलचेस कोणाला म्हटलो, लेफ्ट हँड साइड, काय एलचेसचा मिनिंग शॉर्ट पर्यंत कळत नाही. लेफ्ट हँड साइड इक्वल टू जर मिडलला असेल तर ही लेफ्ट साइड आहे, ती राईट साइड आहे, बरोबर आहे. एलचेस म्हणजे लेफ्ट हँड साइड. मग लेफ्ट हँड साइडला काय दिलेलं आहे तुम्हाला? 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6. आता भरपूर वेळ मी हा पॉवर 6 सेपरेट केलं. सेपरेट कसं होईल? ब्रॅकेटचा पॉवर आहे तो. मग तुम्हाला तो ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट रेस टू 6चा फॉर्म्युला वापरावा लागेल. तुम्हाला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला येतोय. ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअरचा पण फॉर्म्युला आहे, आठवीला होतो. ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, तोच फॉर्म्युला आपला आठवत नाही. तुम्ही ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट रेस टू 6चा फॉर्म्युला कसं काय लिहू राहिले आणि हा पॉवर कसं काय सेपरेट करू राहिले? हा सेपरेट होणार नाही. मग इथे काय करायचंय? पॉवर का सिम्पली मला इथे टर्म दिसते, आता आहे का सापडली असते 1 प्लस ओमेगा, बरोबर आहे. दोनच फॉर्म्युला आहे ना, पुढे फॉर्म्युला दुसरा आहे ओमेगा क्यूब साठी, हा, आणि ऍडिशन असते तर तिसरा फॉर्म्युला नाही कोणता तुमच्याकडे. मग मी हे असं लिहिलं असतं का बरं? दिस कॅन बी रिटर्न ॲज, इथे एक स्टेप वाढून घेतो. हा 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर आणि ब्रॅकेट रेस टू 6 आहे ना, तर फक्त 1 प्लस ओमेगा थोडस करून घेतलं, काय अडचण? ओके, ही स्टेप लिहिली तरी चालेल, नाही लिहिली तरी काय फरक पडणार नाही. आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिजे? 1 प्लस ओमेगाची. वी हॅव कोणता फॉर्म्युला आहे? 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0.
यातला हा ओमेगा स्क्वेअर नकोय मला, मला फक्त 1 प्लस ओमेगा पाहिजे. मग हा इकडे गेला तर काय होईल, 1 प्लस ओमेगा इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. मग आता ही व्हॅल्यू द्या पुट करून, म्हणजे काय होईल, देअरफॉर LHS इज इक्वल टू काय होणार आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6. ही त्या पहिल्या 1 प्लस ओमेगाची व्हॅल्यू आहे. 1 प्लस ओमेगाची व्हॅल्यू किती आली, मायनस ओमेगा स्क्वेअर, बरोबर आहे. ओके, आता मायनस ओमेगा स्क्वेअर किती आले, -2 ओमेगा स्क्वेअर आणि ब्रॅकेट रेस टू 6 आहे असंच अडचण. हा, आता हा जो पॉवर 6 आहे हा इवन आहे का ऑड आहे, इवन. मग आता हा जो पॉवर आहे हा मायनसचा पण आहे. मायनसचा पॉवर जर इवन घेतला तर आन्सर काय होऊन जातं, प्लस, बरोबर. नंतर हा पॉवर 2 चा पण आहे आणि हा पॉवर ओमेगा स्क्वेअरचा पण आहे. जर मी तिघांना सेपरेट केला तर पहिले मायनसचा पॉवर इवन आहे, इवन पॉवर आला तर मायनसचा काय होतो, प्लस. 2⁶ इंटू ओमेगा स्क्वेअर रेस टू 6. अडचण बोला बरं. ओके, आता प्लस लायची गरज नाही. 2⁶, 2 चे पॉवर 10 पर्यंत तुमच्या हातामध्ये डोक्यात हातामध्ये पाठवायचे. 2 1 2 1 2 2 2 4 2 8 2 16 2 32 2 पुढे 128 256 512 आणि 1024 2⁻10 ची व्हॅल्यू. ओके, मग आता बघा 2⁶ किती आला तो, आणि हा जो आहे हा मेसेज ओमेगा रेस टू पॉवर ऑफ पॉवर आहे, पॉवरचं काय मल्टिप्लिकेशन करून 2 × 6 12 म्हणजेच 64 इंटू हा 12 मला असेच जाईल 3 × 4 डायरेक्ट केला ऍडजस्ट. ओके, ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1⁴ सिन्स रिझनिंग असणार, ओमेगा रेस टू 3 is 1 and therefore final answer 64 into 1 that is and therefore शेवटी ते परत लिहा, तुम्हाला जे प्रूव्ह करायला लावलं होतं ते परत लिहा. ओके, अडचण बोला बरं. सिंपल एक्झाम्पल होतं. ओके, ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर झाली. शेवटी परत लिहिलं का काय प्रूव्ह करायचं होते. ओके, नेक्स्ट घ्या मग. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. ऑनलाईन करणाऱ्याला जर काय अडचण असेल बाळा नव्हतं माईक ऑन करून तुम्ही शंका विचारू शकताय, पण क्वेश्चन पुसून जाण्याच्या आधी आणि माईक इतर वेळेस ऑन करायचा नाही. फक्त शंका असेल तर ऑन करायचा, शंका विचारायची, इकडे आन्सर सांगितलं जाईल, शंका क्लिअर झाली तर येस म्हणायचं आणि माईक बंद करून टाकायचा. ओके, काही शंका ऑनलाईन करणाऱ्यांना?
ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. आज या टाईपचे सुरुवातीचे एक्झाम्पल तर स्पीड थोडी स्लो असणार आहे. 1 + ओमेगा ब्रॅकेट रेस टू 3 मायनस 1 + ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3 इज इक्वल टू 0. आणि आता सॉल्व करायला घ्यावर जे चुकले होते ना त्याला आयडिया समजली. आता चुकण्याचा विषय नाही त्यांचा. त्यामुळे सेल्फ ट्राय करा बाबा, तुम्हाला काय येत नाही किंवा तुम्ही कुठे चुकताय हे तुम्हाला कळून जातं आणि त्यानंतर मग तुम्ही परत ती चूक नाही करत. आता हे एक्झाम्पल सर्वांच्या बरोबर येणार कारण आयडिया कळून गेली तुम्हाला इथे काय करायचंय. आता तुम्ही अजिबात माझ्या लक्ष द्यायचं नाही, तुम्ही सॉल्व्ह करायचं. लेट एलएचएस घेतली मी, त्याला अडचण येईल तर फक्त वरती पाहिजे. लेट एलएचएस काय आहे? 1 + ओमेगा ब्रॅकेट क्यूब मायनस 1 + ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3. ओके, आता मला काय करायचं इथे क्लिअर कट आहे. 1 ओमेगा ओमेगा स्क्वेअरचे ऍडिशन आलेले आहे. ही व्हॅल्यू ऍडिशन मध्ये इथे ही व्हॅल्यू. मग आपल्याकडे दोनच फॉर्म्युले, एक ओमेगा क्यूब नाही तर मग ते ऍडिशन वाले. मग आता आपण ऍडिशन वाले फॉर्म्युला यूज करू. वी हॅव, आता मी फॉर्म्युला तयार पण करणार नाही डायरेक्टली. 1 + ओमेगा + ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू किती आहे? 0. याच्यावरनं पण मी डायरेक्ट लिहितो. मग मला सांगा याच्यावरनं 1 + ओमेगाची व्हॅल्यू किती येईल रे? हा तेव्हा इकडे जाईल ना, म्हणजे 1 + ओमेगाची व्हॅल्यू काय होईल? देअरफॉर एलएचएस तो झाला मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3 आहे होते मायनस. आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये विचार केला तर 1 + ओमेगा स्क्वेअर, मग हा ओमेगा इकडे जाईल म्हणजे 1 + ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती येईल? अरे 1 + ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती येईल? मायनस ओमेगा ब्रॅकेट रेस टू 3. अडचण आता फॉर्म्युले तयार करायची गरज नाही. ज्यांनी फॉर्म्युले तयार केले असतील अतिउत्तम, नसेल केले तरी काय फरक नाही पडत. अडचण बोला बरं. या फॉर्म्युल्यावरनं हा ओमेगा स्क्वेअर इकडे गेला तर 1 + ओमेगाची व्हॅल्यू भेटेल. हा ओमेगा इकडे गेला तर 1 + ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू भेटेल. दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या. आता सांगितल्याप्रमाणे इकडे बाबर का ह्या नंबरचा पॉवर हा 3 पॉवर ऑड आहे. मग आता हा जो काही पॉवर आहे हा ओमेगा स्क्वेअरचा पण आहे आणि मायनसचा पण आहे ना. मग मायनसचा पॉवर जर ऑड आला तर आन्सर मायनस आणि इव्हन आला तर प्लस. मग आता हा मायनसचा पॉवर ऑड आहे म्हणजे मायनसच राहील आणि ओमेगा स्क्वेअरचा पॉवर समजलं का प्रत्येकाला? ऑड पॉवर आल्यानंतर साईन मायनसचं मायनसच राहत. मायनस याला वाटत एक ब्रॅकेट टाकून देतो मी इथे, का ब्रॅकेट आपला विकत नाही आणायचंय. मायनस आता हा जो क्यूब आहे तो दोघांचा पण मायनसचा क्यूब मायनस आणि ओमेगाचा क्यूब. अडचण आता पॉवर ऑफ पॉवर आहे. पॉवर ऑफ पॉवर असले आपण पॉवर काय करतो? मल्टिप्लिकेशन. हा जनरल रूल झाला. आता एक अप्लाइड रूल सांगतो. पॉवर ऑफ पॉवर असेल तर तुम्ही पॉवर इंटरचेंज करू शकता. आतला पॉवर बाहेर, बाहेरचा पॉवर आत. कारण की 3 × 2 आणि 2 × 3 6 होणार असतात. मग त्यामुळे आपण हा पॉवर इंटरचेंज करू शकतो. आतला बाहेर, बाहेरचा आत. म्हणजे हा पॉवर इंटरचेंज करून घेतो. म्हणजे मायनस ओमेगा क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 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 घेऊ का प्लस करून, जे ब्रॅकेटचा गोळ कमी होऊन जाईल. मायनस मायनस प्लस ओमेगा क्यूब. याला वाटलंच तुम्ही ते रिझनिंग देऊ शकता. सिन्स a⁻m⁻n इज इक्वल टू a⁻n⁻m. म्हणजे पॉवर तुम्ही इंटरचेंज करू शकता. आतला पॉवर बाहेर, बाहेरचा पॉवर आत. पण कधी एक सिंगल टर्म असेल तर, ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर हा उद्योग होत नाही. तुम्ही कुठे कसे सेपरेट करसाल? आतला बाहेर आणि बाहेरचा. ओके, मायनस ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती रे? प्लस इकडे पण ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती? रिझनिंग द्या. दोनच फॉर्म्युला आहे ओमेगा बद्दल, पुढे तिसरा फॉर्म्युला करून. मग हा झाला मायनस 1चा स्क्वेअर
प्लस आता हा स्क्वेअर मायनसचा नाहीये ना, मायनसचा स्क्वेअरचा कोण काय संबंध आहे, फक्त 1चा स्क्वेअर येतो +1 1 -1 + 1 therefore ते शेवटी परत लिहायचं therefore 1 + ओमेगा ब्रॅकेट रेस टू 3 minus 1 + ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3 इज इक्वल टू याचा आन्सर आपण आणून दाखवलं 0. ओके, कोणतरी माईक ऑन केला होता, बोला बाळांनो, काय अडचण आहे? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल मग. हा, तोपर्यंत इकडचं एक्झाम्पल आहेच ते. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या बरं इकडं. चला, एक्झाम्पल नंबर 4. अडचण असेल तर सांगा पटकन. ते एक्झाम्पल त्यामुळे तसंच ठेवलंय. एक्झाम्पल नंबर 4. + ओमेगा + ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3 minus 1 - 3 ओमेगा + ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3 इज इक्वल टू 65. ओके, दोनच फॉर्म्युले घ्या सॉल्व करायला. दोनच फॉर्म्युले आणि इथं ब्रॅकेटमध्ये ऍडिशन दिसत आहेत ना, मग टाका व्हॅल्यू. कन्सिडर एलएचएस. रायटिंग स्टेप चुकायची नाही. इक्वल्स टू साईन पाहून घ्या. एलएचएस पाशी बरोबर इक्वल्स टू साईन दिलेले आहे, बरोबर आहे. रायटिंग स्टेप प्रॉपर आली पाहिजे बाळांनो. सॉल्व करा. होऊ द्या, चुकलं तर चुकू द्या. मनातली भीती गेली पाहिजे हळूहळू, नाहीतर खूप प्रॉब्लेम होतात. खूप जणांना मॅथची भीती वाटते, विशेषतः तुमच्या बॅचचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. पेपरच दिलेले नाही तुम्ही 10चे, त्यामुळे आणखीन भीती वाटते. आपलं फक्त मनातली भीती घालवायची. तुमच्या समोर कोणतंही एक्झाम्पल दिलं ना, तुम्हाला ते येत असो नाही तर असतो, तुम्ही तुमच्याकडे जे बेसिक आहे ते अप्लाय करून सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे, बरोबर आहे ना. भरपूर वेळेस बाळांनो 11चे मुलं एमएससीचे पेपर सुद्धा सॉल्व करतात, काही क्वेश्चन सॉल्व करतात. फक्त बेसिक माहिती द्यायचं सोडून जातात, तरी सुद्धा काही एक्झाम्पल तिकडचे सुद्धा सॉल्व होतात. ओके, ठीक आहे. आज भरपूर झाला असं माझ्या मते, कारण की ओमेगाचा पहिलाच दिवस होता. जास्त ओमेगाने डोक्यामध्ये वादळ नको घालायला. मग ठीक आहे, आज एवढेच एक्झाम्पल. हे जे एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 4, हे मी तुम्हाला होमवर्क देतो. डायजेस्ट मध्ये न पाहता, टार्गेट मध्ये न पाहता सॉल्व करा. पाहिलं तरी काय कळणार का? डायजेस्ट खूप खराब आहे आपलं, काहीच कळत नाही नेमकं काय केलंय त्यांनी. कुठे रिझनिंग नसती, कुठे काहीच नसतं, डायरेक्ट सरळ आन्सर. चला, तुम्हाला जे करायचं ते करा, असं ते बा, ती पण परवानगी. एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व करायचं. ओके, सुटलं. इक्वल टू साईन नाहीये.
झालंय